हां, हे बघ, मगाशी तुझी आत्या चिडली होती ना, तेव्हा मला खूप भीती वाटली. काय आहे, ते गिफ्ट प्रीतीताईकडनंच फुटलंय, पण चुकून. तर आता हे प्रीतीताई बोलली असती तर सगळाच इश्यू झाला असता, खूप विषय वाढला असता. म्हणून मी ते सगळं माझ्यावर घेतलं, कारण की जिजूंनाही वाईट वाटलं असतं. हे बघ, प्रीतीताई आणि जिजू नेहमी चांगले राहावेत, त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न करते. काय ते दोघं खुश राहिले ना तर आपली घरं छान राहणार आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज तू हे कोणाला सांगू नकोस ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐक ना, मी सॉरी म्हणते तुला, तू कोणाला सांगू नको प्लीज प्लीज. ऐक ना, हळू ते आता कोणतरी येईल, प्लीज. सॉरी. मला कधी वाटलं ना आता काय की आपलं एकमत होईल. म्हणजे मलाही हेच वाटतं, दादा आणि प्रीती वहिनीचा संसार एकदम असा छान व्हावा, एकदम सुखाचा व्हावा. असं त्यांच्या या घरात कोणाचीच भांडणं नाही झाली पाहिजे. स्वराज दादा माझा मोठा भाऊ, मला खूप चांगलं माहिती आहे त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे या एका गोष्टीसाठी आपण एकाच टीम मध्ये आहोत. दादा आणि वहिनीला एकत्र बघून खूप समाधान वाटतं आणि ते आनंदात राहतील याची जबाबदारी आपली. आपली हे आपली तू स्वतःला मान दिला म्हणून आपली म्हटलंस की आपली आपली? कारण हे मलाही वाटतं, मलाही हे करायचंय. आपली. बरं झालं बाबा. नाही, मला वाटलेलं की तुला हे सगळं कळलं तर तू तमाशे वगैरे करशील, पण नाही, तेच मला बरं वाटलं की आपलं सुदैवाने एकमत झालंय. पण प्रॉब्लेम काय आहे ना, काय? हे पचवणं कठीण आहे की आपण एका टीम मध्ये आहोत, आपलं एकमत झालंय. ते नाही, पण मी पचवेन, मी फिट केलंय डोक्यात. शानेगिरी करून झाली. हो. मीटर टाक आणि निघ. बाडी आले तुला, चल निघ. नाही, पण आधी प्रॉमिस दे, तू कुणाला काहीच सांगणार नाहीस. अगं प्रॉमिस. थँक्यू. पण ते पचवणं कठीण जाईल ना. दुखते का फार? थोडंस. झालं. का मी आजपर्यंत केलेले प्लॅन सक्सेसफुल झाले नाहीयेत? ती ज्योती नाहीतर तो बेवडा दीप असं मध्ये मध्ये करत असतात आणि माझ्या ठरलेल्या प्लॅनची माती होते. आणि हे दोघं नसले तर सुभद्राई आहेतच. त्या असं काहीतरी कारस्थान करतात ना की मी अडचणीत येते. हे सगळं थांबवायला हवं. मला विचार करून असं काहीतरी करावं लागेल ना, ज्याने या गायकवाडांना तडपवून मारता येईल. हे बघ ताई, या घरातली माणसं तू समजतेस तशी अजिबात नाहीयेत अगं. ती खूप हळवी आणि प्रेमळ आहेत. ताई अगं, यांनी तुला एवढ्या मोठ्या मनाने स्वीकारलं याची थोडी तरी जाणीव ठेव. काय सहन केलं तो तुम्ही? आत्या, मला कळतं तुमचं बरोबर आहे, पण राग करून काहीच होणार नाही ना. तुम्ही जरा शांत व्हा. आणि काकू, हे बघ, प्लीज शांत हो. हे सगळं तू खूप चुकीचं केलंस. हे बघा, ताईच्या वतीने सगळ्यांची मी माफी मागते. हे बघा, तिनं खूप मोठी चूक केली आहे, मान्य आहे, पण अहो, हे सगळं भावनेच्या भरात घडलं. जिजू, ते गिफ्ट ताईकडनं नाही, माझ्याकडनं फुटलंय. एक मिनिट प्रीती, आतापर्यंत जेव्हा प्रॉब्लेम झाले तेव्हा ज्योतीने पुढे करून ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे प्रत्येकाने तिचं कौतुक केलंय आणि कोणी तिच्यावर संशय सुद्धा घेतलेला नाही.
आपल्याला सुद्धा हेच करायचंय. आता आता आपल्याला असं काहीतरी करायचंय ना ज्याने पूर्ण गेमच चेंज होईल. जे जे लोक संशय घेत आहेत ना त्यांचं तोंड बंद करायसाठी तुला आता सगळ्यांबरोबर अजून चांगलं वागावं लागेल, ज्याने तुझं ध्येय पण साध्य होईल आणि तुझ्यावर कोणी संशय पण घेणार नाही. प्रीती सावेकर, हेच करायचंय आता तुला. आत्ता स्ट्रॅटेजी बदलायची. सूड घेण्याआधी या घरात आयडियल सून म्हणून स्वतःची इमेज तयार करायची. साखर कशी गोड असते पण शरीरात गेल्यावर पूर्ण अंग पोखरून काढते. हेच करायचंय तुला सुद्धा. या घरातल्या प्रत्येक माणसांचं मन जिंकायचंय, जेणेकरून त्यांच्यासमोर आपण काही चुकीचं केलं ना तरी आपण चुकीचे वाटायला नको. सगळंच ताब्यात घ्यायचं. मग ही सत्ता आपल्याच हातात आहे आणि एकदा का ही सत्ता आपल्या हातात आली की मग कोणाचा गळा कसा आवळायचा हे ठरवणं आपल्यासाठी कठीण नाहीये. पण त्यासाठी मिशन आयडियल सून सुरू. आणि हो, ह्या गोष्टी आपल्यातच राहायला हव्या. आता सुभद्राईंना पण कळता कामा नये. गायकवाडांनो तयार राहा. ही प्रीती येते तुमच्या आयुष्याची राख रांगोळी करायला. दीप काय करतो इथे? कोणा रे भाडे? तू नशीब समज मी आहे. रस्त्यावर असं तंद्री लावून बसलं की चोरी होते माहित नाही तुला? ते तुला माहित नाही? नजर हटी, दुर्घटना घटी. फालतूगिरी करू नको. ते किचन दे इथे. नाही देणार. तुझी शिक्षा आहे असं समज. रस्त्यावर असं तंद्री लावून बसायची. तुला माहितीये का रस्त्यावर असल्यावर असं सगळीकडे नजर हवी आपली. तुला काय मी माझी नजर तू तू ते किचन दे इथे. नाही देणार सांगितलं ना. तुझी शिक्षा आहे. हे किचन माझं आहे. तुझ हे बघ, हे किचन मला बाबांनी गिफ्ट केलेलं आहे, त्यामुळे हे माझं आहे. माझं किचन मला परत दे. माझं किचन विसरलास? हे गिफ्ट माझं आहे. ते मी तुला दिलंय, त्यामुळे मी आता ठरवेन तुला द्यायचं की नाही. ते हे माझं आहे. बाबा ऐक ना, मी ऑलरेडी एका वेगळ्या विचारात आहे. मला अजून छळू नकोस. तू ते दे. विचार करायला ना बुद्धी लागते. तुला खरं तर ना बुद्धीच द्यायला पाहिजे होती गिफ्ट म्हणून. तुला लय शानी बन. नाही देणार आहे. नाही देणार आहे सांगितलं मी. इकडे दे. नाही देणार. मला शिस्तीत ते दे. नाही देणार. इकडे दे. नाही देणार आहे. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? माझ्या गिफ्टची मस्करी नाही. आत्ताच सांगून टाकतोय.